दादा तुला चेन्नईला जाण्यासाठी एवढी बॅग पुरेल का? हो बर, थँक्यू. हे बघा, आपल्या समद्यांसाठी ही चांगली संधी चालून आली आहे. आपण समद्यांनी मिळून काम करायला पाहिजे. आपल्याला त्या मुलांसाठी डबे बनवायचे. अन 40 डबे माझ्या एकटीच्यानं नाही बनणार, म्हणजे मला नाही शक्य बनणार. आणि त्यासाठी मला तुमच्या समद्यांची मदत लागेल. तुम्ही मला जर मदत केलीत ना, तर अर्थात मी तुम्हाला त्याचा मोबदला नक्की देणार आहे. हे बघा, आपण जर का मिळून काम केलं ना, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या संसारात हातभार लावता येईल. तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळतील. पारू, तू बोलतेस ते आम्हाला पटतंय. आम्ही काम करायला तयार आहोत तुझ्यासोबत. हो, आणि मोठमोठ्या घरात जाऊन काम करण्यापेक्षा आणि मालकिनींच्या शिव्या खाण्यापेक्षा ही तर तुझ्या सोबतीनच काम करू. हो ना, चाळीत राहून काम करायचं तर आपल्या आपल्या पोरांकडे बी लक्ष देता येईल. पारू, आम्ही आहोत ना, तू घे काम. पारू, थोडी काळजी वाटते. नाही म्हणजे मी जर तिकडे गेलो तर तू एकटी कसं करशील सर? आदित्य सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही समधी माणसं आहेत की माझ्यासोबत. तुम्ही निश्चिंत राहा. आता तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या. मला सांगा, तुम्ही तिकीट काढलं आहे ना? हो हो, लगेच बुकिंग करतो मी. बर, खर्चाला पैसे आहेत? हो. ठीक आहे, द्या. बॅग भर द्या. आलेच हा. मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे नाही आहेत, पण तुम्ही बी स्वाभिमानी आहात. माझ्याकडनं पैसे नाही घेणार तुम्ही. पण काळजी नका करू. एकदा का तुमचा प्रोजेक्ट सुरू झाला ना, की तुम्हाला प्रगती करण्यापासून कुणीच नाही थांबवणार. तुमची बायको आहे तुमच्यासोबत. हां, त्या पाटील अँड सन्सच्या ज्या फाईल्स आहेत ना, हां, त्यात त्यांचं P&L बॅलन्स शीट आणि जे काही बाकीचे फॉर्म्स आहेत, हां ते आणि त्यांचे LODRसाठी लागणारे जे काही फॉर्म्स आहेत ते सगळे टेबलवर ठेवा माझ्या. ओके. हां, आणि दादाच्या प्रोजेक्टचं काय झालं? ओके. ओ एक मिनिट मी तुम्हाला कॉल बॅक करतो. हां. बाबा, तू आला नाहीस म्हणून मी रागवली आहे तुझ्यावर. तू आला नाहीस म्हणून मी सगळ्या स्पोर्ट्समध्ये हरली आहे. माझी सगळी मेहनत वाया गेली आहे. कट्टी म्हणजे कट्टी. आता मी जेवणार पण नाही. एक मिनिट. हॅलो बाळा, शांत हो. ते आय एम सॉरी, मी नाव विसरलोय तुझं. परत एकदा सांगशील का प्लीज? काय बाबा, किती वेळ सांगायला लागते तुला माझं नाव चिनू आहे म्हणून? हा, चिनू. करेक्ट. हे बघ चिनू बाळा, काहीतरी खाऊन घे बाळा. हे बघ, आपण जेवलो नाही तर ताकद कशी येणार? आणि स्पोर्ट्समध्ये जिंकायला ताकद लागते, राईट? आणि तुझ्या बाबांना थोडा उशीर झाला असेल, तू रागवू नकोस त्याच्यावर. ओके. आणि परत तुझा रॉंग नंबर लागलाय. मी प्रीतम अंकल बोलतो. बाबा, किती खोटं. आता तू माझ्याशी खोटं बोलू नकोस. तू माझ्या स्पोर्ट्स डेला पण आला नाहीस आणि माझा बाबा नाही हे पण खोटं बोलतोस. नाही, मला शिक्षा करायची तुला. कट्टी म्हणजे पक्की कट्टी. हॅलो. बिचारे, तिला तिच्या बाबांची गरज होती ना.
असं मी तिचा बाबा नाही आहे. यार वेळेलाच महत्व असतं आणि वेळेतच नाही पोहोचलेत ते. मी सांगतेय तेवढंच करायचं, स्वतःचं डोकं नाही लावायचं अजिबात. माझा हा प्लॅन वर्क झालाच पाहिजे. या सगळ्या कामात जरा सुद्धा गडबड झाली ना तर तुमचा आणि माझा खेळ कायमचा संपला. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या आणि लवकर कामाला लागा. काय दिशा मॅडम, कसला प्लॅन करताय? नाही, आत्तापर्यंत जर तुम्ही मला सांगितलं नसेल तर पटकन सांगून टाका तुमच्या डोक्यात काय शिजतंय ते, है ना? तुमच्या या किर्लोस्कर घराला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन करते मी. ती अहिल्या बोलली ना पारूला, तिचा संसार आता सावरायला लागलाय. तो सावरण्याआधीच मला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करायचा आहे. मग येऊ सासू, मग आपली युती आहे ना अजूनही. दिशा, तुझ्यासोबत युती करणं म्हणजे काय हे माहितीये तुला? हा वहिनी, वहिनी इकडे या ना. मी ना या दिशासोबत युती केलीये. मला शिक्षा करा. एक काम करा, माझा गाल लाल करा. नाहीतर एक काम करा, तुम्ही माझा चेहरा पूर्ण काळा करून टाका. मला शिक्षा द्या ना शिक्षा. मूर्ख कुठली. दिशा, तू मूर्ख आहेस, मी नाही. मला सांग, आतापर्यंत तुझा कुठला प्लॅन सक्सेसफुल झाला? तू प्लॅन्स करत राहिलीस आणि सतत तोंडावर पडत राहिलीस ग. आणि आज पण तसंच होणार. त्यामुळे तू माझ्याशी कितीही गोड बोललीस तरी मी तुझ्या प्लॅनमध्ये सामील होणार नाही. आपली युती विसर तू. ओके, विसरते. पण न्यू सासू मॉम, एव्हरी टाइम जसे माझे प्लॅन्स फ्लॉप होत गेले ना तसं यावेळी नाही होणार आहे. ते फ्लॉप झाले कारण दरवेळी काही ना काही अडचणी येत राहिल्या. पण आत्ताचा जो हा प्लॅन आहे ना, या प्लॅन मागे माझा हात आहे हेच कोणाच्या लक्षात नाही येणार आहे. त्यामुळे या सगळ्यात मी अडकण्याचा संबंधच येत नाही. आणि न्यू सासू मॉम, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, मला दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवायला खूप मज्जा येते. ऐक दिशा, मी तुला अजूनही समजावते, तू थोडी शांत राहा. वहिनींना चुकून जरी समजलं ना की तू या घराला उद्ध्वस्त करण्याची स्वप्न बघतेस आणि तसे प्लॅन आखतेस, अशा हाकलून लावतील ग घराबाहेर. त्यामुळे जोपर्यंत आहेस तोपर्यंत शांत मजा घेत राहा. हा, नको पडू या सगळ्यात, बाजूला राहा जरा. नाहीतर काय आहे, या अहिल्यासमोर तू टिकणार नाहीस ग. कोण आहे ती अहिल्या? कोण आहे ती? आणि ती काय मला या घराबाहेर काढणार? तुम्ही बघाच ना, आता लवकरच या संपूर्ण घराचीच राख रांगोळी करून टाकणार आहे मी. न्यू सासू मॉम, माझा प्लॅन ऑलरेडी एक्झिक्यूट झालेला आहे. लवकरच सक्सेसफुल सुद्धा होईल, बघाच.